नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवा आपण दरवर्षी साजरा करतो, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे 90% लोकांना गुढीपाडवा किंवा गुढी उभा करण्याची खरी पद्धत आणि त्यामागचं महत्त्व माहिती नसतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्याचं खरं महत्त्व काय आहे, गुढी कशी उभा करायची असते, कोणत्या दिशेला उभी करायची असते आणि गुढीला यावर्षी कोणत्या रंगाची साडी नेसवायची आहे, गुढीसाठी कळकच किंवा बांबूच का वापरतात, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आत्ता येणाऱ्या 19 तारखेला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त येतोय, तो म्हणजे गुढीपाडव्याचा. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये गुढीपाडवा हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. हा फक्त सण नाही तर नवीन मराठी वर्षाची सुरुवात असते. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो आणि याच दिवशी नवीन मराठी वर्ष सुरू होतं. म्हणूनच गुढीपाडवा हा मराठी महिन्यातील पहिला सण मानला जातो. या दिवशी लोक घर स्वच्छ करतात, रांगोळी काढतात आणि घराच्या बाहेर विजयाचं प्रतीक असलेली गुढी उभा करतात. तर 2026मध्ये येणाऱ्या 19 मार्चला गुढीपाडव्याची तारीख, गुढीपाडव्याचा मुहूर्त काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर 2026मध्ये गुढीपाडवा 19 मार्च गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी 19 मार्च रोजी सकाळी साधारण 6:52 सुरू होते आणि 20 मार्च पहाटे 4:52 राहते. तर यामध्ये गुढी उभा करण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे 19 तारखेला सकाळी सूर्योदयानंतर साधारण 7 वाजून ते 10:30 वाजेपर्यंत, म्हणजे 7 ते 10:30 सकाळी या वेळेत गुढी उभी करणे सर्वात शुभ मानले जाते. हा गुढी उभी करण्याचा सर्वात शुभ मुहूर्त आहे. या वेळेत गुढी उभा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. तर त्यानंतर गुढी उभा करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात आणि कोणत्या वस्तू कशासाठी वापरल्या जातात, त्याचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा कळक किंवा बांबू तुम्हाला माहितीच असेल तो. त्याच्यानंतर सुंदर साडी, साखरेच्या घाटी, कडुलिंबाची पाने, लिंबाचा डहाळा, फुलांची माळ, तांब्या किंवा कळश, त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा या सर्व धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व देणाऱ्या वस्तू आहेत. या वस्तूंचा वापर करून, या वस्तू वापरून आपण गुढी उभा करणार आहोत. तर गुढी कोणत्या दिशेला उभी करायची हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामध्ये आपण शहराच्या ठिकाणी जागेच्या अभावी दरवाजासमोर शक्य नसते, मग आपण गॅलरीत किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभा करत असतो. पण त्यामध्ये देखील आपल्याला दिशेचं महत्त्व लक्षात घेऊन गुढी उभा करायची आहे. तर गुढी शक्यतो घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा उजव्या बाजूला दरवाजाच्या उभी करायची असते. दिशेबद्दल बोलायचं झालंच तर पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा सर्वात शुभ मानली जाते, कारण या दिशांना सकारात्मक ऊर्जा जास्त असते. म्हणून गुढी अशी उभा करा की ती उंच आणि सर्वांना दिसेल. गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवायची, तर 2026मध्ये गुढीला पिवळी, केशरी आणि हिरवी या रंगाची साडी नेसवली जाणार आहे. त्यानंतर हे रंगच का निवडायचे, तर हे रंग समृद्धी, ऊर्जा आणि शुभतेचं प्रतीक मानले जातात. त्यानंतर आजकाल बाजारामध्ये मी खूप लोखंडाचे स्टँड किंवा स्टीलच्या पाईप्स वगैरे असे खूप पाहण्यात आलेले आहेत. त्यानंतर मला हा व्हिडिओ अवश्य करावासा वाटला. त्यामध्ये आपण कळकच म्हणजे बांबूच का वापरला जातो किंवा बांबूच का वापरायचा यावर मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. तर आजकाल बाजारात गुढीसाठी वेगवेगळे स्टँड मिळतात, पण परंपरेनुसार कळक किंवा बांबूच वापरला जातो. बांबू खूप मजबूत आणि लवचिक असतो आणि तो सहज तुटत नाही. तसेच शास्त्रानुसार बांबूमध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता असते आणि विजयारूपी गुढी उभा करायची म्हटल्यावर कळक अतिशय मजबूत आणि लवचिक असतो. जसं आपल्याला आपले विजय प्राप्त करण्यामध्ये कितीही संकट आली तरी आपण मजबूत उभं राहू, कळकासारखं आपण ताठ मानेनं उभं राहू, सगळी संकटं झेलत देखील आपण ताठ मानेनं लढत राहू असा त्याचा अर्थ असतो. म्हणून गुढीसाठी कळक वापरणे शुभ मानले जाते. त्यानंतर साखरेची घाटी आणि कडुलिंबाचं महत्त्व. तर गुढीवर साखरेच्या घाटी बांधण्यामागे सुंदर अर्थ आहे.
साखर म्हणजे गोडवा आणि आनंदाचं प्रतीक. काहीही आनंदाची बातमी असो, आपण पटकन साखर देवासमोर ठेवतो किंवा साखर वाटतो. यामुळेच नवीन वर्ष गोड जावं यासाठी साखरेच्या घाट्या बांधल्या जातात. तसेच गुढीवर कडुलिंब आणि लिंबाचा डहाळा देखील बांधला जातो. कडुलिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि शरीर देखील शुद्ध राहतं. त्यानंतर गुढीवर कलशच का ठेवतात? गुढीच्या वरती उलटा तांब्या किंवा कलश ठेवतात. तो विजय आणि सन्मानाचं प्रतीक मानला जातो. काही कथांनुसार भगवान राम अयोध्येला परत आले तेव्हा लोकांनी विजयाचा झेंडा म्हणून गुढी उभा केलेली होती किंवा गुढी उभारली होती. तर मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तो आपल्याला सांगतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी शेवटी विजय आपलाच होतो. विजय हा सत्याचाच होतो. म्हणून गुढीपाडव्याला आपल्या घरात गुढी उभी करा आणि नवीन वर्ष आनंदाने सुरू करा. तुमच्या सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप हार्दिक मनापासून शुभेच्छा. तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या माहितीनुसार योग्य मुहूर्तावर आणि योग्य वस्तू आणि योग्य दिशेचा महत्त्व लक्षात घेऊन गुढी उभा करा आणि नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.